नमस्कार ताईंनो, भारती लाईफस्टाईल या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज माझा हा पहिला ब्लॉग आहे। खरं तर मला व्हिडिओ बनवून ब्लॉगिंग करायची खूप आवड आहे, पण घरात कोणाला चेहरा दाखवायला आवडत नाही। मग काय झालं, आपण लिहून तर आपलं मन मोकळं करू शकतो ना। म्हणूनच आजपासून मी माझ्या दैनंदिन जीवनातील गमती जमती आणि तुमच्यासोबत शब्दातून शेअर करणार आहे। थंडीची सकाळ आणि ख्रिसमसची सुट्टी खूप मजेत गेली बरं। आज नाताळाची सुट्टी होती। एरवी मी रोज 5 वाजता उठते, मिस्टरांचा आणि मुलांचा डब्बा करायचा असतो। पण कालच मला मुलांनी बजावून ठेवलं होतं की उद्या मला कुणीच उठवायचं नाही। थंडीच्या दिवसात सकाळी 9 वाजेपर्यंत झोपण्यात काय सुंदर असतं हे तुम्हाला गृहिणींना नक्कीच माहीत असतं ना। मिस्टर आणि मुलगा लवकरच उठले, तरी त्यांनी मात्र त्रास दिला नाही। 9:30ला उठून सगळे आवरून निवांत चहा पिला, तेव्हा कुठे फ्रेश वाटलं। नाश्त्याचा बेत होता आणि पाहुणे मांजरी। सकाळी नैतिकला माझा मुलगा नैतिक याला भूक लागली होती। त्याला वाटलं रात्रीची पोळी असेल तर पराठा करून दे। त्याने मला सांगितले, मम्मी मला पराठा करून दे। पण मी तेवढ्यात दारात इडलीवाला आला। मग काय, आम्ही छान 6 प्लेट इडली घेतली आणि चौघे खाणारे किती, फक्त 4 जण। 6 प्लेट कशा संपल्या ते समजलंच नाही। नाश्ता झाल्यावर आमच्या मांजरींच्या पिल्लांसोबत वेळ कसा गेला कळलंच नाही। ती पिल्ले इतकी गोड खेळतात की त्यांना बघताना कामच विसरून जातो आम्ही। त्यांच्या नादात माझी देवपूजा आणि झाडू मारायचे सुद्धा राहून गेले। थोडा वेळ उशीर झाला। दुपारचा बेत फ्राय फिश आणि कोळंबी करण्याचा होता। दुपारी आम्ही स्वयंपाकाला काय करायचं यावर घरात मोठी चर्चा झाली। शेवटी मुलांच्या हट्टापायी मिस्टरांनी ताजी कोळंबी आणि मासे आणले। आम्ही ते छान फ्राय केले आणि कोळंबीची भाजी केली। नैतिकने मध्येच समोसे आणि पॅटीज आणून माझं पुरं डोकंच फिरवलं होतं। पण मुलांचं प्रेम असतं ते शेवटी। आनंदाने सगळं जेवण झालं। घरगुती व्यवसाय आणि गप्पा। दुपारी माझ्या वहिनीचा फोन आला। मी घरी एक हेअर रिमूव्हर पावडर बनवते, जे पूर्णपणे नैसर्गिक आहे। पार्लरला जायची गरज नाही हां। वहिनीला ते मी कसं वापरायचं हे सांगितलं। मी भावाकडून पाठवले होते। भावाला म्हटलं वहिनीला दे आणि सांग वहिनीला की हे कसे वापरायचे, मला फोनवर सांगेल मी तिला। तेवढ्यातच गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी उजाडल्या। मागच्या वर्षी आम्ही उज्जैन महाकालला गेलो होतो। यावेळेस माझी वहिनी टीचर राहिल्यामुळे ती पण महाकाल आणि उज्जैनला त्यांच्या शाळेच्या स्टाफची सहल गेली होती। मग आम्ही दोघं चर्चा केल्या की तिथं काय आहे, कसं आहे। जेव्हा महाकालला आपल्याला बोलवणं येतं त्याच वेळेस आपण जातो, अशा पद्धतीने आमच्या दोघांच्या चर्चा चालू होत्या। मग संध्याकाळी घराबाहेर पडदा बांधायचा होता। पडदा बांधण्यावरून मिस्टरांची थोडी नोकझोक झाली। माझं ऐकलं नाही की मला थोडा राग येतोच, पण नंतर मुलीने मस्त चहा केला आणि सगळ्यांचा राग शांत झाला। रात्री थंडी असल्याने आम्ही घराबाहेर शेकोटी केली। मुलाचा हट्ट चालला होता की आज आपण शेकोटी करू, म्हणून आम्ही थोड्या काड्या आणल्या। बाहेर थोडा कचरा, खोके वगैरे पडलेले होते। शेकोटीचा आनंद घेतला आम्ही, वेळेतच घेतला। रात्रीची धावपळ, दिवस छान संपला असं वाटलं असताना रात्री मांजरीच्या भांडणांचा आवाज आला।
एक मोठा बोका पिल्लावर हल्ला करायला आला होता. आम्ही लगेच धावून गेलो आणि त्याला पकडून लावलं. बिचारी मांजर खूप घाबरली होती. मग त्यांनी नीट सुरक्षित ठिकाणी बंद करून आम्ही झोपायला गेलो. तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. असा होता माझा आजचा संपूर्ण दिवस. घरकाम, मुलांचा अभ्यास आणि छोटी छोटी भांडण यातच खरं सुख असतं ना. तुम्हाला माझ्या हा पहिला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे हेच मला पुढचे ब्लॉग लिहायला तुमच्यापर्यंत सांगायला प्रोत्साहन मिळेल. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण, जय श्रीश्याम नक्की लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.